थोड्या वेळापूर्वी देखील कसे किरवलीचं आयोजन म्हटल्यानंतर तुम्ही हसणार नाही असं होणारच नाही. परत तुम्ही एकदा किरवलीच्या आयोजनात समवेत जोडले गेलात तर नक्कीच तुम्ही परत एकदा जोडले जातात. यस, मॅचला होते सुरुवात. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड होते. पहिली धाव फलकावरती पृथ्वी 11 टेंबिवली संघाची. 4 षटकांचा सामना आहे, दोन्ही कर्णधारांना सूचित करतोय. टॉस दरम्यान आपण ही माहिती दिलेलीच आहे. पहिले षटक घेऊन आलाय अजित. अजित चव्हाण. टेंबिवलीची विरेश आणि परेश ही सलामीची जोडी. बामणडोंगरीच्या विरोधात त्यांनी 42 धावसंख्येचा पाठलाग मात्र केला. फुलटॉस बॉल वेगाने टाकला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडी हरकत, परंतु सिंगल रन. 4 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने या कंडिशन्समध्ये किमान 45-48 पर्यंत पोहोचण्याचा मानस असेल, परंतु आतापर्यंत कुमार 11 तुर्भे टीमने गोलंदाजीमध्ये आज चमकदार कामगिरी केलेली आहे. खास करून पहिल्या मॅच पासून. पहिलीच मॅच बॅटिंग करत असताना चुका झाल्या. कॅप्टन चमकला, त्याने धावांची जमवाजमव केली, टार्गेट सेट केलं आणि त्यानंतर गोलंदाजांनी मात्र काम तमाम केलं. बाय अजित चव्हाण. कंट्रोल लाईन आहे आणि टप्पा खेळ हा टेनिस बॉल क्रिकेटचा टप्प्याचा आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. फक्त 2 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. लोअर फुलटॉस बॉल गॅप मधून काढला. एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बाय बॅटर विरेश. चौकार. हाही चेंडू यॉर्क टाकायचा होता, परंतु फुल टॉस झाला. लोअर फुल टॉस गॅप शोधले एक्स्ट्रा कव्हर मधून फलंदाज विरेशने आणि खेचला तो चौकार. या चौकाराने धाव फलक 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक एकमेव. पंचांकडे जोरदार अपील. यश त्यांच्या समोर सापडलाय. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय अजित चव्हाणने. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 6, 1 बाद 6. चला एकत्रित येऊ नका, मॅच स्टार्ट करा.
त्याच्या साथीला आलाय मोनिश. खरं तर बामणडोंगरीच्या विरोधात मोनिशनेच मॅच चालू केली. खास करून आदित्यच्या विरोधात जे फटके त्याने खेचले तिथेच मॅच फिरली. हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज. थोडे दोन्ही टीमला रिक्वेस्ट आयोजकांकडून एकच आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. फिल्डिंगची चाचपणी करत असताना फलंदाज परेश. त्याच्या साथीला मोनिश नुकताच दाखल झाला. एक विकेट घेतली शेवटच्या चेंडूवरती अजितने. फुल टॉस बॉल त्यावरती केलं आक्रमण. बॉल चाललाय, पंचांचा इशारा नो बॉल आहे. षटकार की मात्र चौकार. इट्स अ बाउंड्री. यस, अंपायर सिग्नल बाउंड्री. चौकार मात्र आलेला आहे, तपासलं जाईल. आणि यस, अंपायर चेक करतील. चला, इट्स अ बाउंड्री. पंचांचा निर्णय मात्र आलाय चौकार आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चला, संपूर्णच कैलास फोरजी.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला. इट्स अ नो बॉल. नो बॉल +4 एकूण 5 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पहिल्या षटकात फक्त धावा आल्या होत्या 6 आणि त्यानंतर हा पहिला चेंडू खराब फेकला तो हेमंतने आणि त्यावरती परेशच्या बॅटमधून मात्र आलाय चौकार. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या 11. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. 1 ओव्हर कंप्लीट. 11 लॉस ऑफ 1. हा वेगवान चेंडू होता हेमंतचा. पोलचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, त्यानंतर अंगावरती चेंडू आदळला. सिंगल रन जोडली जाते. स्कोर 12. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, त्यानंतरचा चेंडूवरती एक चौकार आला. पुन्हा एकदा मॅच मध्ये मुसंडी मारले कारण ही क्वालिफायर मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. टॉप 5 मध्ये तुम्ही जाल. चांगला टप्पा. आता मात्र कमबॅक केले गोलंदाज हेमंतने. बॉलिंग अटॅक तगडा राहिलाय. हे अपेक्षित आहे. गोलंदाज चुका करत असताना आपण नेहमी म्हणतो की चूक केली, बीमर टाकला, फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण. परंतु मागचे 3 मॅच तुर्भे टीम मात्र रेस डाऊन होती. धावा आहेत ते आतापर्यंत 12. हा स्विच हिटचा फटका काम येईल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. 3 मॅच रेस्ट घेतल्यानंतर ती बॉडी पुन्हा एकदा वॉर्मअप करून मैदानात उतरणं कठीणच काम आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे खेळाडूंनी एवढ्या ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत खेळत असताना. कधी कधी गोलंदाजी करत असताना अशी चूक होते. या ओव्हरमध्ये धावांचा ओघ वाढवण्याचं काम सध्या करतोय तो मोनिश. स्विचिटचा फटका खेळण्याचा त्याच्याकडून प्रयत्न झाला. इम्पॅक्ट चांगला झाला नाही, परंतु इतपत होता की 4 धावा नक्कीच मिळाल्या. 16 लॉस ऑफ 1. हेमंत. ओव्हर पेज बॉल फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. हेमंतच्या विरोधात आक्रमण. मोनिशचं षटकार. चव्हाणने फक्त 6 धावा. पहिल्याच बॉलवरती चुकी झाली, त्यानंतर मात्र हा मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाला तो पृथ्वी 11 टेंबिवलीच्या बाजूने. पायात टाकलेला हा चेंडू परफेक्ट उडवला मिड विकेटला षटकार. मगाशीच उल्लेख केला की बामणडोंगरीच्या विरोधात भले यशला पण मॅन ऑफ द मॅच दिली असेल, परंतु बामणडोंगरीच्या गोलंदाजांच्या विरोधात, तोफखान्याच्या विरोधात खरं तर आक्रमणाची सुरुवात कोणी केली ते मोनिशनेच केली. हे विसरून चालणार नाही. धावसंख्या 22. 22 लॉस ऑफ 1. फिल्डिंग मध्ये फेरबदल. लॉंग ऑफचा फिल्डर आतमध्ये आणतोय मिड ऑफला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. परेश. सॉफ्ट डिसमिसल तर आउट दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी थर्ड अंपायरला देखील रेफर केलेला आहे. येस, इट्स आउट. डिसिजन बाय थर्ड अंपायर. चोरटी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज बाद झाला परेश. आदित्य भोईर मैदानात दाखल झालाय. कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक षटकामागे धावांचा, आता या ओव्हरमध्ये धावा आल्यात, पुढचे 2 षटक बाकी आहेत, आणखी 20 आल्या या कंडिशन मध्ये, कारण आता रात्रीचे वाजलेत ते 3. आदित्य भोईर
22. पूलचा शॉट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. अगदी स्क्वेअर लेगच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फक्त एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव फलक आहे 2 बाद 23 23. या ओव्हर मध्ये तब्बल शेवटचा सामना या रात्रीतील स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025. उद्या किरवली संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. रोहिंजन बीच्या विरोधात त्यांचा सामना आहे. दशरथ पाटील सर देखील जोडले जातील उद्या. फुल टू धमाल. फक्त कोणी कॅच सोडू नका एवढीच एक विनंती. नाहीतर मग तुमचे गावकरी आले असतील त्यांची धमाल होईल. तिसरं षटक घेऊन गोलंदाज निलेश येतोय. आदित्य आणि मोनिश एक घातक फलंदाज आहे. परेश बाद झालाय. त्याचबरोबरीने विरेश देखील बाद झालाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. कमालीचा स्ट्रोक आदित्य भोईरच्या बॅटमधून. 4 धावा चौकार. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा होता आणि कव्हर्स मध्ये काय फटका खेचलाय तो आदित्य भोईरने. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका चौकार. प्रयत्न झाले परंतु अडवू शकला नाही. प्रतीक पाटील अनफिट असताना देखील बॅटिंगची जबाबदारी टेंबिवली टीमने आतापर्यंत घेतलेली आहे. खरोखरच विशेष कौतुक आहे. उर्वरित खेळाडूंचं खरोखरच कौतुक करावं. हा टप्पा थोडा मागे ठेवला. पंच कोणताच इशारा देत नाहीये. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. 27 धावा धाव फलकावरती. 2 लॉस ऑफ 27. पंचांशी विनिमय करत असता चर्चा विनिमय करत असताना इथे तिसरं षटक निलेश. लॉंग ऑनच्या दिशेनं हा फटका. नमित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडा कॅज्युअल अप्रोच आणि 2 धावा. छोट्या छोट्या मिस्टेक्स फार महत्वाच्या ठरतात. नाराज आहे. नाराज का होणार नाही कारण दुसरी धाव स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तोच बॅटर असेल ज्याने पहिल्या बॉलवरती चौकार खेचला होता. 29 धावा. लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर. प्रयत्न करतोय फलंदाज शफल होऊन खेळण्याचा परंतु इथे पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. निलेश आणि भूषण मध्ये चर्चा होत असताना कारण धावा आता 30 झालेल्या आहेत. भूषणला देखील ठाऊक आहे की या कंडिशन मध्ये आपण कितपत धावसंख्येचा पाठलाग करू शकतो टेंबिवलीच्या विरोधात. आणि टेंबिवलीचा बॉलिंग अटॅक तसं पाहायला गेलं तर हे संघच असे आहेत की कमकुवत बाजू कोणतीच नाहीये. तुम्हाला फक्त चुका शोधाव्या लागतात की कुठे कोणत्या डिपार्टमेंट मध्ये चुकी होत आहे. मग तसं तुम्हाला खेळावं लागतं. 30 धावा. फटका फसलाय. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पोझिशनला येऊन मात्र इथे झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. आदित्य भोईर. धावसंख्या ती 30.
कॅप्टन पंकज पाटीलने मात्र हा झेल घेतलाय. 30 धावा झाल्यात. मगाशी देखील जेव्हा बामणडोंगरी संघ फलंदाजी करत होता, आपणही सातत्याने चर्चा चालू होत्या की 3 ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या झालेली आहे, 35 झाल्या होत्या, शेवटच्या षटकामध्ये फक्त 7च आल्या. तसं सध्याच्या घडीला तुर्बे टीम देखील हाच एक विचार करत असेल. जरी दुसऱ्या षटकात धावा आल्यात, सध्याची पोझिशन आपण पाहिली 30 धावा आहेत, अद्यापही या सत्रातील 8 चेंडू शिल्लक आहेत. तर या 8 षटकांमध्ये कोणताही मोठा फटका नको, सिंगल डबल कशीही चालेल हा विचार तुर्बे संघ करत असेल. या विपरीत टेंबिवली संघ हा विचार करत असेल की 8 चेंडूंमध्ये किमान एखाद षटकार आणि उर्वरित चेंडूंमध्ये जरी सिंगल डबल आली तरी सुद्धा चालेल. म्हणजे 10 ते 12 धावा कम से कम मिनिमम, जेणेकरून 45 ते 48 इथपर्यंत, म्हणजे त्यासाठी 15 ते 16 धावांची गरज. अगदी गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. कमबॅक चांगले केले, योग्य वेळी योग्य कानमंत्र दिला भूषण पाटीलने. गती थोडी कमी केली, टप्पाही थोडा मागे ठेवला, हे करणं गरजेचं आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. सुरुवात चौकाराने झाली होती निलेशच्या षटकाची, परंतु मागच्या 4 चेंडूंवरती फक्त 3च धावा आल्यात. त्यामध्ये एक वाईड होता, एक विकेट त्याने घेतले. 30 धावा, 30 षटक. पुन्हा तोच प्रयत्न, धीम्या गतीचा बॉल बॅट फिरून मोकळा झाला होता फलंदाज. त्यानंतर चेंडू विकेट कीपर भूषणच्या हातामध्ये केला. हेच करायचं होतं आणि भूषण आणि गोलंदाज निलेशमध्ये तीच चर्चा झाली. कानमंत्र दिला आणि तो इथे कामी आला. मागच्या 3 चेंडूंवरती एकही धाव नाही. या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 7. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा 10ची सरासरी, धावसंख्या 30. टेन्शन आता थोडं कमी झालंय नक्कीच कर्णधाराचं. या गोष्टी होत असतात आणि हे करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण तुम्ही मैदानात खेळत असताना दुसरा डाव तुमचा असं करून चालत नाही. पहिल्या डावापासून विजयाची घोडदौड तुम्हाला चालूच ठेवावी लागते. सोबेरियन टॉवर, हा जो समोर टॉवर दिसतोय अंकितचा, हा इथे फ्लॅट आहे. तेजस यांचे अभिनंदन. हे सर्व आमचे स्पॉन्सर्स आहेत, त्यांनी आम्हाला नक्कीच सहकार्य केले या स्पर्धेसाठी. सोबेरियन टॉवर, आडिवली किरवलीमध्ये हे सोबेरियन टॉवर सध्या तुम्ही पाहताय. उंच उंच टोलेजंग इमारती. सध्याच्या घडीला 3 ओव्हरमध्ये 30 मजली इमारत बांधले. पाहूया कितपत मजले इथे उभारले जात आहेत टेंबिवली टीमकडून. शेवटचे षटक घेऊन आलाय गोलंदाज भावेन, आलाय गोलंदाजीसाठी व्हाईट बॉलने. तो देखील सुरुवात करतो. 31 धावा. लेफ्टी बॅटर मोनिशच्या बॅटमधून षटकार देखील आलेला आहे. आक्रमक फलंदाज आहे. लास्ट ओव्हरमध्ये अपेक्षा खूप असेल टेंबिवली टीमला. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. नामवंत संघ आज या स्पर्धेमध्ये खेळले, मजा घेतली प्रेक्षकांनी. थोडा उशीर झाला नक्कीच, काही अडचणी होत्या, त्या अडचणींना मात केली, परंतु उर्वरित दिवसांमध्ये अगदी वेळेमध्ये सामने पार पडले जातील यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 31 लास्ट ओव्हर. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळायचा होता. वेगानं फिल्डर आला, परंतु 2 धावा सहजरित्या जोडल्या जात आहेत. भावेन शेवटचं षटक टाकतोय. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 33 वरती. मागच्या मॅच मध्ये याच टेंबिवली टीमने बामणडोंगरीच्या विरोधात 43 धावांचा पाठलाग केला होता. ही सगळी आकडेमोड या खेळाडूंच्या डोक्यामध्ये नेहमीच चालू असते. हा खेळ क्रिकेटचा जरी मैदानी असला तरी सुद्धा हा खेळ बुद्धिबळापेक्षाही डेंजरस आहे. सर्व बारकावे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात, डावपेच टाकावे लागतात. फटका फसलाय, भूषण प्रयत्न करतोय आणि ते झेल मात्र सुटला. एक धाव दुसरीसाठी प्रयत्न. स्ट्राईक सोडायची होती परंतु नाही, फक्त एकच धाव. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि विकेट कीपर भूषण आणि ते झेल मात्र सुटला. थोडा दूर राहिला कारण चेंडू पाक कुठून कुठे आला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तो आला लेग स्टंपच्या अगदी बाहेर या साईडला. छान लाईव्ह टेलिकास्टचं काम फॉर्च्यून लाईव्ह टीम्स कडून. एकूण धावसंख्या आतापर्यंत
34 शेवटचं षटक चालू आहे. 2 चेंडू फेकले गेले, 4 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट कितपत सेट केले जाणार? लास्ट मॅच आजच्या दिवसात, आजच्या रात्रीतील. भावेंचा फुलटॉस चेंडू, ताकद लावायची होती. गॅपमध्ये अस्ट्रोके वेगाने क्षेत्ररक्षक आला जरूर, परंतु अडू शकला नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. तोसिफच्या बॅटमधून टेंबिवलीसाठी चौकार. नितांत गरज होती या चौकाराची. यॉर्क बॉल करायचा होता, परंतु लोअर फुलटॉस बॅटवरती घेतला परफेक्ट. ताकद झोकली फटक्यावरती, बॉल पाठवला मिड विकेटला. गोळीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. कितपत टार्गेट सेट केलं जाणार? अंतिम षटक, धावसंख्या 38 आहे, 38. 3 सीमारक्षक. या गोष्टी घडतात. म्हणूनच मॅचच्या सुरुवातीलाच म्हटलं की मागच्या 3 मॅचेस या खेळाडू रेस्ट करत होते आणि अचानकपणे तशी बॉडी या कंडिशनला वॉर्म करणं, दिवसा ठीक आहे, परंतु थंडीच्या दिवसामध्ये थोडं कठीण काम आहे. 38 धावा. फटका फसलाय आणि ते खूप चांगला झेल. अगोदर त्याला समजलंच नव्हतं, परंतु शेवटी टॉवरच्या वरती गेलेला चेंडूचा अंदाज बांधत त्याने झेल मात्र घेतला. फलंदाज बाद. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित ही स्पर्धा. सगळे आयोजक मात्र विसावलेत. मला असं वाटतं एक कॅमेराची झलक मागे आले पाहिजे. सगळे खुश आहेत, आनंदी आहेत आणि इकडे म्हणजे ही अशी स्पर्धा आहे की तुम्ही कुठेही असाल तरी पण तुम्हाला असं वाटतं की किरवलीच्या स्पर्धेमध्ये यावं, एक दिवस तरी सहभागी व्हावं. कारण इकडे आनंद वेगळा आहे, म्हणजे फुल टाइमपास. म्हणजे शेवटची रात्र तर एवढं फुल ऑफ एंटरटेनमेंट असेल आणि उद्या तर दशरथ पाटील सर आहेत, तेही आवर्जून येतात. आणि शेवटच्या रात्री पण मला असं वाटतं दशरथ पाटील सरच आहेत. 38 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत टार्गेट. आकडेवारी सध्या डोक्यामध्ये दोन्ही टीमच्या चालू असेल. टेंबिवली टीम विचार करते की एक मोठा फटका आम्हाला हवाय. या विपरीत भूषण पाटील विचार करत असेल की कुठलाही मोठा फटका नको, सिंगल डबल बस. 40-42च्या आसपास. पाहूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये काय घडतंय. हॅमस्ट्रिंग वेगवान गोलंदाजांना त्रास देतेच. फास्ट स्पोर्ट्समन स्पिरिट. विरोधी संघातील खेळाडू गोलंदाजाच्या जे हॅमस्ट्रिंग झाले तिला सर्वतोपरी मी कसा रिलॅक्स करेल, या सर्व गोष्टींकडे तो खिलाडी वृत्तीला सलाम असेल मोनितच्या. व्यवस्था देखील करा मैदानामध्ये. डॉक्टर इद्रिस सध्या मैदानात. डॉक्टर हर्षल पाटील. चालू आहे. डॉक्टर हर्षल इन ब्रॅकेट. सूचना केली होती लाईव्ह टीमला की माझी व्हिडिओ क्लिप काढू नका.
परंतु किरवलीकर आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खरं तर मला असं वाटतं त्या हॅमस्ट्रिंग पासून नक्कीच थोडं रिलॅक्स झालाच असेल. थँक्यू सो मच मोनिश. ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण नेहमीच पाहतो आवर्जून. ही स्पोर्ट्समन स्पिरिट आहे, खेळाडू वृत्ती आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय भावेन गोलंदाजीसाठी. 38 धावा झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला टप्पा, चांगला टप्पा. फुल्लर लेनचे बॉल टाकण्याच्या ऐवजी भावेनने पसंत केले की टप्पे थोडे मागे ठेवलेत, रडार पासून दूर. आणखी एक निर्धाव चेंडू. 38. लास्ट बॉल. काय घडेल? टार्गेट सेट होईल या चेंडूवरती कुमार 11 तुर्भेच्या विरोधात पृथ्वी 11 टेंबिवली टीम कडून. आणि आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय तो भावेनने. काय कमालीची 2 षटकं राहिली पहा शेवटची. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 17. त्यानंतर उर्वरित दोन्ही गोलंदाज निलेश असेल भावेन असेल दोघांनीही कंट्रोल केलं. एकाने 7 दिल्या, एकाने 8 दिल्या. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 15 आल्या. 4 षटकांचा खेळ मात्र इथे झालाय समाप्त. हा पहा लास्ट बॉल. टप्पा थोडा पुन्हा एकदा मागे ठेवला, बाउन्स मिळाला या चेंडूवरती भावेनला. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय पृथ्वी 11 टेंबिवली टीमसाठी. आणि धावफलक आहे ते 38. 39 धावसंख्येचं लक्ष्य म्हणजे किमान 10च्या आसपासची सरासरी. 4 षटकांमध्ये 39 धावा करायचे कुमार 11 तुर्भे संघाला पृथ्वी 11 टेंबिवलीच्या विरोधात. परंतु मी इथे थांबतो. मी प्रवीण अर्जुने सरांना पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतो. थँक्यू सो मच टू ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि त्याचबरोबरीने संदीप पाटील सर, ही सगळीच मंडळी. समालोचन करत असताना देखील कदाचित प्रेक्षकांनी माझा हसण्याचा आवाज ऐकला असेल. त्यामागचे कारण सगळे किरवलीचेच आयोजक आहेत. त्यांना अजिबात नाही, कारण ते हसवण्याचं कामच करत होते. असेच हसत राहा, आनंद घेत राहा, कारण आयुष्य एवढं फास्ट आहे, कधी एक्झिट होईल याचा काही नेम नाही. म्हणून हसत राहा, आनंद घेत राहा. आणि थँक्यू सो मच. मनापासून आभार सर्वांचे. रोशन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आज आपण ज्यांचं समालोचन ऐकलं, संपूर्ण महाराष्ट्रभर ते समालोचन करत असतात. भले मला असं वाटते की पडद्यासमोर येत नसतील, परंतु पडद्याआड जो आवाज नेहमी लाईव्हला आपल्याला ऐकायला मिळतो मराठीतून, असंख्य शब्द त्यांच्याकडे आहेत. कित्येक समालोचक त्यांच्याकडे असलेले शब्द खरं तर मराठीचेच आहेत, त्यांचेही नाही आहेत, तेही असे नेहमी म्हणतात. परंतु त्यांनी जे या समालोचनाच्या पटलावरती आणले आणि त्या शब्दांचा वापर करून जे आता समालोचक पुढे येत आहेत, त्या सर्वांचे लाडके समालोचक प्रवीण अर्जुने सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद. मराठीतील अत्यंत तंत्रशुद्ध एक वेगळीच सचोटी आहे त्यांचे शब्द मांडण्याची. प्रवीण अर्जुने सर, तुमचं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आभारही. सेकंड इनिंगमध्ये ते पुन्हा एकदा जोडले जातील. धन्यवाद. 4 षटकं कुमार 11 तुर्भे संघाला धावा करायचे 39. अतिशय सुरेख मराठीचा सुमधुर आवाज आपण ऐकलात. कर्जत विभागातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील ज्या नावानं खऱ्या अर्थानं आपल्या समालोचनाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली, समीरजी सुमणे सर यांचा देखील या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो. या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली यांच्या वतीनं मात्र हा शुभ सन्मान आपल्याला मुख्य मंचावरती नक्कीच पाहायला मिळतोय. तर धन्यवाद समीरजी सुमणे सर, आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिलीत आणि
एकूणच आपण या स्पर्धेला आपलं योगदान दिलं दरवर्षीप्रमाणे आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊयात खेळाच्या उत्तरार्धाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विजयासाठी लक्ष्य आहे 39 धावांचं. कमालीचा कमबॅक राहिलाय. अंतिम 2 षटकामध्ये मात्र फक्त 15 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती होत्या. असं वाटलं होतं की एक मोठ्या धावसंख्येकडे हा संघ वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल का, आणि त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक अंतिम 2 षटकामध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून राहिलं. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचे खेळ हे नेहमीच आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतात. एकूणच पाहिलं तर आमच्या या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे DJ मयूर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. येस, ऑन स्क्रीन आपण आमची संपूर्ण टीम पाहतोय. आमच्या समालोचन कक्षाचं हे दृश्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तो लेट्स प्ले. पंचांचा इशारा. ऑल सेट फॉर द रन चेस. पहिला चेंडू आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. विजयासाठी लक्ष्य फार मोठं नाहीये. 4 षटकांची लढत आहे. 39 धावांचं लक्ष्य आहे. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर 10च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखायची आहे. पहिला चेंडू निर्धावाला आहे. भूषण स्ट्रायकिंग एंडला. खरं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही आहेत, परंतु इथे मात्र चंग बांधलाय की होय हा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. टॉप 5 मध्ये आमचा संघ दिमागदार पद्धतीने दाखल होणार आणि त्याकरता मी माझं सर्वस्व हे मैदानाच्या आतमध्ये देणार. कमालीचं टायमिंग आहे. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती मात्र येतोय बिग हिट षटकार. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कुमार 11 तुर्भे संघ म्हटल्यानंतर भूषण पाटील हे नाव आपसुकपणे आपल्या डोळ्यासमोर येतं, आपल्या ओठांवरती येतं. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप पहिलं षटक हातात असताना गोलंदाज आपण पाहतोय वेदांत. खरं तर वेदांतची गोलंदाजी देखील भेदक राहिली आहे. आजच्या रजनीमध्ये निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम देखील या गोलंदाजानं केलाय. एक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांना महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी मिळवलंय. आणि एकूणच जर पाहिलं ना तर कमालीची भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळाली. आणि हेच कारण आहे की पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण करताना भूषण पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. खरं तर अपेक्षेप्रमाणे खेळ भूषण पाटीलचा या स्पर्धेमध्ये राहिला नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात शेवटच्या टप्प्यामध्ये हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, जिथे एक महत्त्वाचा फटका त्याला खेचला आणि संपूर्णपणे विजयाचा जो मार्ग होता तो सुखकर केला. परंतु हा सामना महत्त्वाचा आहे. इथून मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ दाखल होणार आणि याकरताची जी लढत आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण या सामन्यातील विजेता संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा आजच्या रजनीतील संघ ठरणार आहे. अर्थातच काल एक संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र कोणता संघ या ठिकाणी या बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय करणार यासाठीची ही बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. अगदी आमचे सर्व टेक्निशियन्स ज्यामध्ये DJ असतील, आमचे लाईव्ह ऑपरेटर्स असतील, आमचे कॉमेंटेटर्स असतील, स्कोरर्स असतील, हे ऑन द स्क्रीन यावेळेला आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. नमित आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आहेत. नमित रेग्युलरली ओपन करताना आपल्याला संघासाठी पाहायला मिळालेत. व्हेरिएशन आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं जिथे भूषण थोडासा मागे थांबले आणि फलंदाजाच्या भूमिकेमध्ये सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण 2 फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. परंतु हा सामना महत्त्वाचा आहे. भूषणचं मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक षटकार बघता या ठिकाणी जर आपण पाहिलं धावा धावफलकावरती आल्या 7 धावा. 2 स्कोरिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये 1 षटकार 1 सिंगल आणि उर्वरित 4 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकण्यात पुन्हा एकदा वेदांतला या ठिकाणी यश मिळालं. आणि हेच दर्शवतं की वेदांची अचूकता, भेदकता आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये असणारी जी धार आहे ना ती धार मात्र पुन्हा एकदा वेदांत या मैदानावरती दाखवत असताना. एकूणच पाहिलं तर मात्र आमचे सर्व मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे ऑर्गनायझर्स देखील आहेत त्या ठिकाणी. खूप आनंदमय आणि नेहमीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना
तर असं टेन्शनचं वातावरण बिलकुल नाही आहे. ही स्पर्धा सर्वजण एन्जॉय करतायत. आयोजनाची जबाबदारी जरूर त्यांच्या खांद्यांवरती आहे, परंतु या जबाबदारीचं टेन्शन कुठेही न घेता या स्पर्धांना यशस्वीरित्या संपन्न करत असताना हे सगळे आमचे ऑर्गनायझर्स या ठिकाणी आपल्याला जरूर ऑन द स्क्रीन पाहायला मिळतात. खरं तर हे पडद्यापाठीमागचे कलाकार आहेत आणि हे कलाकार आणि ज्यांच्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा मात्र संपन्न होताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. यावेळेला मात्र जोरकस प्रहार केलाय. चेंडू प्रॉपरली टाइम करता आला नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7. जर कंपॅरिझन आपण करायचं झालं तर पहिल्या सत्रामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसरं षटक जे महागडं षटक ठरलं होतं पहिल्या सत्रातील, ज्यामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये भावीनं यांना अंतिम षटक हाताळलं, निलेशनं तिसरं षटक हाताळलं आणि या दोनही षटकांमध्ये 7 आणि 8 अनुक्रमे 7 आणि 8 अशा 15 धावा धावफलकावर. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू कव्हर ड्राईव्हच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा मानस होता. बॅट इज अ लीडिंग एज. यष्टी रक्षकांना एका हातामध्ये टिपलाय झेल आणि फलंदाज नमितचा संपलाय खेळ. पहिला फलंदाज गमावलाय तो कुमार 11 तुर्भे संघानं. या ठिकाणी पहा अगदी ड्रायव्हिंग लेंथचा हा चेंडू होता. थोडीशी मनामध्ये लालसा निर्माण केली, स्वतःला रोखू शकले नाहीयेत. फुटवर्क न वापरता जागेवरून चेंडू खेळण्याचा मानस दर्शवला आणि परिणामी आपण पाहिलं तर नमित नावाचं वादळ जे कदाचित या मैदानावर ते घुंगावलेलं आपण पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहिलं, पहिल्या सामन्यांमध्ये जरूर पाहिलं, परंतु त्यानंतर सलग 2 सामने पण या ठिकाणी जर पाहिलं ना तर पृथ्वी 11 टेंबिवली संघाचा जर आपण विचार केला तर टेंबिवली संघ सलगचा हा 3रा सामना या मैदानावरती खेळतोय. कारण या अगोदर पहिल्या फेरीतील 4था आणि अंतिम सामना त्यांनी खेळला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील 2रा सामना आपल्याला त्यांचा खेळायला पाहायला मिळाला आणि 3ऱ्या फेरीतील हा जो सामना आहे, अर्थातच क्वालिफाईंगचा हा जो सामना आहे ना, तोही सामना म्हणजे सलग 3 सामने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित जो मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम मात्र या संघाकडे केव्हाही खेचून आणण्याची क्षमता आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. यावेळेला प्रतीक आलेत गोलंदाजी मार्कवरती. इंजर्ड असताना देखील मैदानावरती खेळण्याची त्यांनी दर्शवलेली तयारी आणि हे दर्शवतं की हा खेळाडू आणि या खेळाडूची गुणवत्ता आणि या खेळाडूचं या संघातील महत्त्व, अर्थातच गोलंदाजीची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यांवरती आहे ना, ते प्रतीक यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. या षटकामध्ये विकेट आली आहे, 1 धाव, 2 चेंडूंचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र फटका फसलाय. पंकज नॅट नंबर 3 आले होते, परंतु पंकजला देखील पुन्हा एकदा माघारी परतवलंय. पंकज आल्या पावली बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू बॅक 2री सफलता. आभूषण सर्व काही हताश, निराश आणि अगदी मी म्हणेन की मैदानाच्या आतमध्ये हतबल होऊन हे सर्व चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी ऑन द स्क्रीन हा झेल कशा पद्धतीने टिपला गेला, फटका कशा पद्धतीनं एक्झिक्यूट केला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4. यावेळेला मात्र मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. न्यू बॅटर रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. झेल टिपला गेला, अगदी शरीराचं संतुलन बनवलं, चेंडूवरती करडी नजर ठेवली, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि त्यानंतर मात्र कमालीचा झेल या ठिकाणी टिपला गेला. 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्यात, 2 सफलता या ठिकाणी प्रतीकला मिळालेत. प्रतीक का संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा कडा आहे, किंबहुना गोलंदाजीचा बॅकबोन, यावेळेला मात्र आपल्याला प्रतीक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका हाताला प्लास्टर असताना देखील या खेळाडूंना खेळण्याची दर्शवलेली तयारी आणि हे दर्शवतं की या खेळाडूची जी या संघामधील जी महत्त्वाकांक्षा आहे ना, एकूणच जर पाहिलं तर एक लढाऊ वृत्तीचा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वतःला झालेल्या दुखापतीची, इजेची काळजी न करता माझ्यासाठी माझा संघ महत्त्वाचा आणि त्या संघासाठी माझं समर्पण महत्त्वाचं आहे, या उद्देशानं मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. अ व्हेरी गुड शॉट सिलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण हे होणं गरजेचं होतं. अगदी खेळाडू ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला ना, नॉन स्ट्रायकिंग एडला उभा असणारा
भूषण देखील हाच विचार करत असेल की सिंगलनं स्ट्राईक रोटेट होणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. या सिंगलनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॅक टू बॅक विकेट्स. पहिल्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती सिंगल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि भूषण सारखा आक्रमक फलंदाज ज्याच्या खेळामध्ये स्वाभाविकता, आक्रमकता ही स्वाभाविक आपल्याला पाहायला मिळते. आणि असा खेळाडू मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. डावकरे हाताचा एक आक्रमक फलंदाज. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. अगदी पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु इथे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे आणि चेंडू मात्र सरळ जाऊन विसावलाय तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडासा शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता त्याच्या मनामध्ये. जरूर यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. टिपला जातोय झेल. आणखीन एक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे ती कुमार 11 तुर्भे संघानं. 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. भूषण पाटील जो महत्वाचा दुवा होता, यावेळेला संघाच्या संपूर्ण आशा ज्या होत्या ना या खेळाडूवरती होत्या, परंतु मोह आवरता आला नाहीये. लक्ष फार मोठं नाहीये. 39 धावा 4 षटकांमध्ये धावफलकावरती उभारणं म्हणजे लक्ष फार मोठं नाहीये, परंतु भूषण हा दबाव झेलू शकला नाहीये. पहिल्या 2 सामन्यांमध्ये काही फारशी चमकदार कामगिरी न करण्याचा जो मानसिक दडपण आहे ना, या दडपणामधून मात्र अशा प्रकारचं शॉट सिलेक्शन आपल्याला ऑब्व्हियसली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, जिथे फलंदाज हा आपल्या गुणवत्तेच्या पलीकडे जाऊन खेळ करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्हाला सर्वप्रथम इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सपेक्षा संघाची सध्याची गरज काय आणि एकूणच जर पाहिलं तर आपल्यानंतर या संपूर्ण सामन्याची जबाबदारी कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या खांद्यांवरती घेणार हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा. या षटकामध्ये प्रतीकनं कमालीची गोलंदाजी केली आहे. तब्बल 3 महत्वाचे मोहरे त्याने टिपलेत. 3 फलंदाज जे गमावलेत ना ते षटक क्रमांक 2 प्रतीक पाटीलच्या षटकामध्ये हे 3ही फलंदाज गमावलेत, ज्यामध्ये भूषण बाद झालेत, नमित बाद झालेत आणि त्याचबरोबर पंकज नावाचा देखील आक्रमक फलंदाज त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवला आहे. नवीन गोलंदाज यावेळेला मात्र मोनिश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक जेन्युइन ऑलराऊंडर, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. इक्वेशन जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आलेत, म्हणजे येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज. 15 रन्स पर ओव्हर या धावगतीनं आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे कुमार 11 तुर्भे या संघाला. आणि एकूणच जर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर नक्कीच एक अतिशय सुंदर दृश्य, चंद्राचं हे दृश्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. ही कमाल आहे आणि ही खऱ्या अर्थानं निसर्गाची किमया आहे आणि ती फॉर्च्यून इव्हेंट्सच्या आमच्या कॅमेरामॅन्सच्या किमयेच्या माध्यमातून जरूर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात 12 चेंडू अजूनही 30 धावांची गरज. ह्यावेळेला मात्र गोलंदाज मोनेश. लाऊड अपील जरूर या ठिकाणी केली गेली आहे, कारण ओळखतायत की हे जे 2 फलंदाज आहेत ना हे महत्वाचे दुवे आहेत. रोनित आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला, हेमंत आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. दोनही न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 and 5. 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावलेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मोनिश. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. याही वेळेला वेग प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला आहे. पंचांच्या इशाऱ्याची जरूर या ठिकाणी वाट पाहणार आहोत. इट्स ऑफ द बॅट. येस, कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये, म्हणजे इट्स ऑफ द बॅट. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या मागे उभ्या असणारा क्षेत्ररक्षकांना अगदी एखादा वाघ एखाद्या शिकारीवरती झपटला मारतो ना, अगदी त्या प्रकारे क्षेत्ररक्षक वेगानं. आमचे आयोजक महेशजी पाटील साहेबांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो. येस, स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि हे जे आयोजन आहे ना ते आयोजन मात्र यशस्वी झालंय याची पोचपावती जणू त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्याला सांगून जात आहे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धाव. या चुका प्रकर्षानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील
थोडासा नफ्स कंट्रोल करावा लागेल. टेंबिवली संघ गुणवत्तापूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा टेंबिवली संघ, परंतु थोडासा वायबल होताना यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच पाहिलं तर या स्पर्धा आणि या स्पर्धांसाठी घेतली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला जरूर जाताना पाहायला मिळते आहे. आणि हे सर्वांचं समर्पण आहे, सर्वांचं डेडिकेशन आहे. दरवर्षी ही स्पर्धा मोठ्या थाटामाटामध्ये आपल्याला याच किरवलीच्या मैदानावरती पाहायला मिळते. आणि एकूणच पाहिलं ना तर जे आनंदमय वातावरण असतं ना हे नक्कीच वाखाणण्याजोगं असतं. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. अगदी चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आहे हे ओळखलं फलंदाजानं आणि त्याची एकूण शारीरिक भाषा सांगते आहे की फलंदाज होतोय बाद. यावेळेला चौथा फलंदाज गमावलाय. हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. हेमंत देखील या ठिकाणी बाद झाले आहेत. आघाडीचे 4 फलंदाज गमावले आहेत. कुमार 11 तुर्भे विरुद्ध पृथ्वी 11 टेंबिवली या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवरती हळूहळू आता धक्कलला जातोय तो अर्थातच कुमार 11 तुर्भे संघ. 4 महत्त्वाचे विकेट्स या ठिकाणी गमावले गेले, ज्यामध्ये खरं तर नमित पहिला फलंदाज गमावला गेला. त्यानंतर पंकज आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला. योजनाबद्ध पद्धतीनं जर का या धावांचा पाठलाग केला गेला असता तर तुर्भे संघ आपल्याला नक्कीच स्ट्रॉंग पोझिशनमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला असता. परंतु चुका झाल्या मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट सिलेक्शनमध्ये. परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रतीक खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ना गोलंदाजीच्या माध्यमातून जर कोणत्या गोलंदाजानं प्रभावित केलं असेल तर तो प्रतीक आहे. अगदी निर्धाव षटक फेकणारे गोलंदाज देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रतीकने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले ना, वाखाणण्याजोगी गोलंदाजी, कमालीचा स्पेल त्यानं हाताळला. अगदी एक हात इंजर्ड असताना देखील तो खेळाडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढवईच्या वृत्तीने अगदी मिड ऑफला यावेळेला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या खेळाडूंना काही महत्त्वाच्या सूचना करत असताना ऑन द टोस ठेवण्याचं काम करतोय. आणि जो लढाऊपणा त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ना, तो या टेंबिवली संघाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना जरूर पाहायला मिळाले. यावेळेला थ्रू द कव्हर खेळला आहे, थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर, परंतु पहा सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. हे डेडिकेशन आणि अगदी प्रतीक समोर येतोय, एका हातानं चेंडू कलेक्ट करतोय आणि दर्शवतोय की होय माझी महत्वाकांक्षा काय, माझा संघासाठी माझं समर्पण काय, हे मात्र तो दर्शवत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. एक्स्ट्रा बाउन्स आणि तितकीच संधी मिळाली क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली येण्याची. सीमारेषेच्या अगदी लगत हा चेंडू अडवला गेला आणि 2 महत्त्वपूर्ण धावा या नक्कीच आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या. प्रतीक या ठिकाणी लढवईच्या वृत्तीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूची चर्चा होणं गरजेचं आहे. बरेचसे खेळाडू जर आपण पाहिले ना तर वेळेवर मैदानावरती पोहोचू शकत नाहीत. संघनायकानं अगदी 10 वेळा कॉल केल्यानंतर देखील रिस्पॉन्ड न करणं, अशा प्रकारचेही खेळाडू आपण संघांमध्ये पाहिलेत. परंतु प्रतीकसारखे खेळाडू ना या सर्वांसाठी एक आदर्श आहेत की आपण आपल्या संघासाठी कितपत डेडिकेट करू शकतो, आपण आपल्या संघासाठी कितपत योगदान देऊ शकतो, हे मात्र प्रतीकनं दर्शवलं आहे. आणि काय कमालीचा खेळ. ज्यावेळेला अशा प्रकारची खेळभावना तुमच्यामध्ये असेल ना त्यावेळेला तुमचा खेळ, तुमचा संघ आणि त्या संघाचा खेळ जो आहे ना तो एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच पाहायला मिळतो. असं नाही आहे की कुमार 11 तुर्भे हा संघ अगदीच या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. 4 गडी बाद 14 धावा जरी धावफलकावरती असल्या, षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज अजूनही विजयासाठी 25 धावांची. 39 धावांचं लक्ष्य आहे. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज आदित्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक नव्हे तर शेवटचा हे जे 6 चेंडू आहेत ना, यावेळेला मात्र स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक सफलता इथे मात्र मिळते आदित्यला. पहिल्या चेंडूवरती ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडतोय, फलंदाज होतोय बाद. स्वीपर कव्हर रिझनमध्ये कमालीचा झेल टिपला गेला. अगदी फ्री होम डिलिव्हरी हा झेल होता आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता फलंदाज क्रमांक 5 जवळपास निम्मा संघ मात्र या ठिकाणी गारद होतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सोहमना हा झेल मात्र या ठिकाणी टिपला. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी हेमंत बाद झालेत, रोनित देखील बाद झालेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केवल.
तर केवळ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. अगदी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये किरवली संघ आता या ठिकाणी आमचे सर्वच आयोजक थोडेसे रिलॅक्स होताना जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पहा टेंबिवली संघ एका वेगळ्या ईर्षेनं एका वेगळ्या जिद्दीनं एक स्वप्न उराशी बाळगून हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि स्वप्नपूर्ती होताना अगदी समीप विजयाच्या समीप आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 25 धावांची गरज, 14 धावा या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होत नाहीये. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र मधल्या फळीतील की मला लोअर ऑर्डरचे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. 3 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 25 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित. अजित खरं तर आघाडीचे गोलंदाज आहेत, परंतु इथे मात्र आता फलंदाजांची भूमिका साकारावी लागणार आहे. 3 चेंडू 25 धावा. इथे काहीतरी चमत्कार आज संघाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव काढायची संधी मिळवून देईल. परंतु अंतिम षटकामध्ये आदित्यच्या हातामध्ये ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेला होता, आदित्य त्या विश्वासाला मात्र सार्थ गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जरूर पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक, सामन्यामधली औपचारिकता बाकी, 25 धावांची गरज आणि पृथ्वी 11 टेंबिवली संघ मात्र एका भक्कम स्थितीमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळताना इथे मात्र थोडासा दिशा भरकटले गेलेत की काय. गोलंदाज आदित्य एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न, फिंगर्स रोल केल्या होत्या. आय थिंक धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा मानस होता आणि अवे फ्रॉम द बॉडी ज्यावेळेला तुम्ही चेंडू कराल ना त्यावेळेला अशा प्रकारचे चेंडू नियंत्रणामध्ये राखणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. याही वेळेला चांगला चेंडू होता. हा प्रयत्न यशस्वी राहिलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. सामन्यामध्ये औपचारिकता. आजच्या रजनीतील कदाचित जर ही लिगल डिलिव्हरी असेल तर शेवटचा चेंडू असणार आहे. परंतु जर का एखादा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडला तर मात्र आपल्याला आणखीनही वाट पाहावी लागणार आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. लिगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आणि याचबरोबर शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. म्हणजे तब्बल 19 धावानं हा सामना मात्र जिंकलाय तो पृथ्वी 11 टेंबिवली संघानं आणि जो दाखल झालाय या स्पर्धेच्या 5 टॉप 5 मध्ये. तर नक्कीच या ठिकाणी पृथ्वी 11 टेंबिवली संघाचा जर आपण विचार केला तर केतनजी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेला हा